जे कंप्लेंट झालेली होती 12 मार्चला, त्यामध्ये अशी कंप्लेंट होती की काही अराउंड 540 बोगस चालार्थ आय डी त्यांची सिस्टमवर जनरेट कोणी लोकांनी केलेली होती आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या शाळांमध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्याकडे ते सॅलरी जात होती. आता 2019 पासून ते चालू होतं, अशी एक FIR दिलेली होती. याच्या अनुषंगाने जे MHITच्या सर्व्हर आहेत आणि NICच्या सर्व्हर आहेत त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतली की कोणी त्याचा लॉग इन केलेला होता, पण ते माहितीचं ॲनालिसिस आता चालू आहे, कारण ते जे इंटरनल सर्व्हर्स आहे आणि त्यांचे ॲनालिसिस चालू आहे. याच्या व्यतिरिक्त 2 लोक जे डेप्युटी डायरेक्टर होते नरड आणि त्यांचे कनिष्ठ लिपिक सूरज नाईक, त्यांना अटक केलेलं आहे, त्यांना प्रोडक्शन बॉन्डवर घेतलेलं आहे, कारण त्यांच्या अधीनच हे सगळं काम चालू होता. यामध्ये जी प्रक्रिया आहे, आम्ही तुम्हाला प्रक्रिया सांगतो. प्रक्रिया अशी आहे की जेव्हा शाळाकडून प्रपोजल येतात, ते प्रपोजलला जे DDU जे आहे डेप्युटी डायरेक्टर आहे ते त्यांना ॲप्रुव्हल देतात आणि त्यांची नियुक्तीचा ॲप्रुव्हल करतात. शाळामध्ये ज्यांनी नवीन शिक्षक घेतलेले आहेत त्यांनी ॲप्रुव्हल करतात. अप्रुव्हल झाल्यानंतर शाळाचा लॉग इन त्यांच्या ऑफिसचे DDU कडे असतात. ते शाळा ID क्रिएट करतात. क्रिएट केल्यानंतर ते शिक्षकाला परत पाठवतात. शिक्षक शाळा जे आहे शाळा त्यांची कंप्लीट माहिती भरतात. परत जे आहे ते DDOचे जे अधीक्षक आहेत, अधीक्षक पथक, पे पथक, त्यांच्याकडून येतात. ते त्यांना ॲप्रुव्हल देतात. नंतर ते सालार्थ ID ते सिस्टममध्ये ॲड होतात. हे प्रक्रिया आहे. हे सगळी प्रक्रिया डेप्युटी डायरेक्टरच्या अधीनात काम करतात आणि त्यांच्या जे लॉग इन ID आणि पासवर्ड आहे ते सगळ्या त्यांच्याकडेच आहे. आता त्यांचे अधीनात हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कनिष्ठ लिपिक त्यांना अटक केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही यांचे जे CDR पण काढलेले आहे, कोणासोबत ते बोलत होते आणि त्यांचे जे सिस्टम्स आहेत त्या सिस्टम आणि जे पोर्टल आहे त्यांच्या पण IP लॉग काढलेला आहे. आम्ही आता जे याचे व्यतिरिक्त जे सस्पेक्टेड आरोपी आहेत जे त्यांच्या अधीनच काम करत होते आणि त्यांचे जे मोबाईल नंबर्स होते त्याचे जे IP ॲड्रेस आहे, आता जे आमच्याकडे माहिती आलेली आहे NIC वरून, त्यांना आम्ही मॅच करणार आहे आणि त्यांचे विरोधात पण एव्हिडन्स कलेक्ट करणार आहे. सर किती शाळांचा ID क्रिएट केले होते?